तुम्ही पण जा 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 जा. जय मंडळांना शब्द भगवान समोर मला झालाय. वाजता वाजता पाऊस पडतो आता आणि सगळं ओपन आहे. अरे नुसती पळापळ काय बोलता? नुसती पळापळ आता पळापळ नाही, एक तर हे नाही सगळं पॅकअप करायला काय. हा कुठलं गाणी वाजवायचं बोलता बोल ना. कुठलं गाणी पाहिजे तुला? दादा एक खलीबली बजाव. खलीबली खलीबली पाहिजे. यांचा खूप म्हणजे मी यांचा खूप फॅन झालो. आता मी यांचा खूप फॅन आहे. राहुल आणि यांचा खूप फॅन. चालेल दादा असंच राहा. आम्ही पण आहे. सपोर्ट करायचा आपण एकमेकांना. आपण कल्ला का रे? सपोर्ट सर्वांना करू आपण. हाय भावांनो, आजचा आपला तिसरा ब्लॉग आहे. आज पण आपल्याला हल्दीचा शो आहे, साऊंड शो आहे. सुनील नगर आयटे गावात वाजवायला जायचं आहे. मी लवकर चालू केला ब्लॉग. जरा फॅमिली वगैरे आमची जे लग्न चालू आहे तर त्यांना घेऊन पहिले इकडे तिकडे जाईल. जवळच आहे आणि आपला कॉल पण जवळच आहे. डोंबिवली ईस्टला आहे आणि आम्हाला डोंबिवली वेस्टमध्ये फिरायचं आहे. मग ते फिरून झाल्यावरती मग मी तिकडे. आणि आजचा आपला ड्रेस ब्लॅक आहे तर मी लग्नाला जायचं म्हणून हे घातलं आहे. नंतर म्हणजे कपडा घेऊनच जाणार, शर्ट घेऊनच जाणार आहे तिकडे. तर आता मी घेतल्या जोडीला, तिकडेच चेंज करेल तिकडेच काय. आणि नंतर परत रात्री माझ्या भावाने कॉल केला आहे वाजवायला यायचं. त्यांनी वाजवायला बोलवलं आहे. तो आगासनला जायचा वाजवायला. तो बोलला भावा तू ये ड्रम वाजवायला. मला मी येईन बरं. आत्ताचाच मुलगा माझ्या प्रशांत माले त्यांनी कॉल केलेला आगासनला वाजवायला यायचं आहे. मी बोललो मी इकडे ऑर्डर संपल्यावर आता इकडचा कॉल कधी संपेल 12 किंवा 1चा टायमिंग आहे. जसा कॉल संपल्यावरती मग तिकडे आगासनला जा. बाकी मी तुम्हाला दाखवतो सगळं काय कसं काय ते. निघालोय घरातून, निघतोय. मम्मीला सोडायला जायचं. आत्याच्या मुलीचं लग्न आहे, त्यांचं कन्यादान करायचं आहे. तर मम्मी पप्पा तिकडेच थांबले. मम्मीला सोडून म्हणजे मला असं कॉलवर जायला, नाही ते टाइमपास करत राहतील मला. चालेल पोचलो इकडे. नवरीला खूप वाजत जायला सांगितले तर दाखवतो. हे आपली गाडी आहे. काय बोलतोय काय रे भाऊ? तुझा पण असंच केलं पाहिजे त्यांना. तुम्ही पण जा 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 जा. घेतले पाहिलं जाऊन जा ना. पिया तू पण पिया इकडे. काय भीती वाटते का? आपण कसं व्हायचं? काय कसा होता तो? आता येऊ पण बघा.
लक्ष्मी पदेते अग्रव्यंसरामी सुमूर्ध सावधान इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता चिंतन सुलग्न सावधान लक्ष्मीनारायण चिंतन सुलग्न सावधान ब्रह्मांड त्रिविचिंतन सुलग्न सावधान अट्टासंदे सावधान अति सुलग्न सावधान अति समुद सावधान जय घंटानाद शब्द प्रमाण समोर्ध आता इकडनं निघतोय. लग्न होता, कन्यादान करायचं होतं मम्मी पप्पांना, तर मला जायचं शोला. अजून पोचलो नाही. 8 वाजेपर्यंत पोचायलाच लागणार तिकडे, कारण की साऊंड चेक करायला लागेल. तर आता मम्मीला पण दुसरीकडे परत सोडायचं जाऊन. पप्पांना बाहेर जायचं आहे. तर हे सगळं झाल्यावरती मला तिकडे एक शोला जायचं आणि मला चेंज पण करायचं आहे. मला ब्लॅक घालायचं आहे. हे ह्याच्यावरती आज ब्लॅक आहे आमचा कॉस्ट्यूम. आणि तिकडे तो कॉल वाजून मला परत दुसरीकडे वाजवायला पण जायचं आहे रात्री. भावाने बोलवलाय. तर आता डायरेक्ट हा स्टॉप. आणि नवरीची एंट्री बघायला विसरू नका, नवरीची एंट्री खूप भारी आहे. आता निघतोय घरातूनच, घरीच आलो चेंज करायला, जास्त लांब नव्हता. तर बॅलेन्सिंग पण करायचं, तर त्यावेळी केलं असेल तर बरं आहे. जाऊन वाजवायचा, जास्त टाईम नाही लागणार. तिथे पोहोचायला अर्धा तास लागेल. ट्रॅफिक नाही पाहिजे. आपली मोठी गाडी, आपल्याकडे छोटी गाडी तर नाही. पप्पा बुलेट घेऊन जातात, कधी काकाकडे स्कूटी असते. मग तर जे पॉसिबल असतं ते घेऊन जायला लागतं मला. तर कोणाला वाटेल वाजवायला जातो, गाडी आणतो. ह्याचं काय जसं असतो तसं मी जातो, चालत पण जातो कधी कधी. त्यांना घ्यायला पण बोलवतो. तर पोचलो आता लोकेशनवरती. गाडीने सेटअप लावून ठेवला आहे, फक्त बॅलेन्सिंग करायचं आहे. बघायचं आता कसं काय आहे ना. सगळ्यांचे व्हिडिओ काढतोय, ब्लॉगिंग चालू आहे ना. बाकी कधी आला? आत्ता जस्ट चालू. पप्पा लग्नालाच आहे वाजवायला. तर सेटअप तर फुल लागला आहे. भाव झाली बॅलेन्सिंग झाली का भाई? शादी में था ना भाई, घर वाले ने चेक किया क्या? आवाज कैसा है? नहीं, आवाज चेक नहीं किया अभी, साउंड चेक भाई तू रेडी झाला का? झालं. जॅकेट घालायचं बाकी आहे. हो फुल एसी लावून आलाय बघ, फुल शिल्ड झालाय बघ. थंड आहे, गरम नाही. घ्यायला लागणार रे आता. नाही आता यो टाईट झाले, जाम टाईट होते इथं टाईट होतं जाम. कितीला घेतलास? यो 750. कुठून? लावटीला शिवून घेतलाय? हा शिवून घेतलेला. समीर भाई तू कुठे गेलता दुपारी? हा आवाज दिला तुला मी. आवाज दिला ना मी तुला. मॅचीला होतो रे बाई टूर्नामेंट. यो कोण लावणार आहे? लागलाय सेटअप. हो आता बॅलेन्सिंग करू. वाजव ना तू.
तर जाम मोठा सीन झाला. हे काय हे काय जाम मोठा सीन झाला. काय आला भाऊ? पाऊस आला बोलतो. गाणी वाजवला जाम मोठा सीन झालाय. वाजता वाजता पाऊस पडतो आता आणि सगळं ओपन आहे. अरे नुसती पळापळ बोलता नुसती पळापळ. आता पॉल नाही एक तर हे नाही सगळं पॅकअप करायला काय. हा कीबोर्ड बेंचू सब पॅकेट डीजे वाल्याकडे ना काय नाही ठेवायला काय नाही. बारिश आहे बारिश भाई. अचानक भयानक पाऊस आलेला आहे. काय बोलतो पाऊस आला आता काय करायचं. आता का भिजून आज ज्याने अंग नको धुतला असेल त्याने बाई अंग धुवा आता. आंघोळ करून आणता ना कमी गेली तू नाही तर लग्नाला जाऊन आले म्हणून अंग नाही धुतलं. अरे ऋषभ भोईर काय बोलतो हा नवीन कंटेंट भेटला तुला. हा अचानक भयानक पाऊस आला. भाई अजून काय आहे का नाही तुझ्याकडे टाकायला. त्याला सांग साऊंड वाला पाठवा आम्ही वाजवतो बरं खाली. अचानक भयानक पाऊस आला म्हणून तर सगळं पॅक केलं. सौरभचं सगळं सामान काढलंय. हॉस्पिटलवाला पाऊस आहे एवढा भिजला की हॉस्पिटलला ऍडमिट. मग कसं व्हायचं बाबा आता. काय माहिती गेलं तर बरं आहे थांबलं तर बरं आहे. गेला तर बरं आहे. लोकांची हल्ली लग्न आहे. हा पाऊस असा आलाय ना म्हणजे लोकांची वाट लावणार लागते लग्न हल्लीची. नाही रे बोलत भाई वाट नाही लागणार का. नाही वाटच लागेल चांगली. नाही रे ऋषभ आपला भाऊ माझा भाऊ आहे आज आलाय व्लॉगमध्ये. अचानक भयानक तो पण आलाय पावसासारखा. कुठलं गाणी वाजवायचं बोलता बोल ना. कुठलं गाणी पाहिजे तुला. दादा एक खली बली बजाव. खल्ली पाहिजे. अरे नाना बायका नसताना म्हणून तो नाही. आणि तू वाट लावशील वाट. आग लगा. टाइम काय आले रे. तर आता जस्ट पॅकअप झालाय. पॅकअप म्हणजे जेवायला घेतला बस. आजचा मेनू तर काय एवढं खास नाही. टाइम पण खूप झालाय.
आणि मला आता वाजवायला पण जायचं दुसऱ्याकडे आगासन गावात जायचं. भावाने बोलवलं, फोन केलेला, मला बोललो होतो. अजून त्याला कॉल नाही आला. आता बघू त्याला कॉल करून दुसरं ते यायचं आहे का नाही. मला कपडे चेंज करायला मला लगेच. त्याच्यावरती मला वाजवायला जमत नाही. हा साऊंड शो होता म्हणून घातला, नाही तर असं वाजवायला जमत नाही. काय मग काका काय बोलतो आज काय नवीन? आज काय नाही, वाजून हाल. आता खात मशरूम आणि डाळ. तुझा भाई आता बाबा लगीन गेले वेज जेवायचं. 12 भाई सोमवार मंगळवार वेज आहे आपला. सोमवार मंगळवार शनिवार वेज आहे. या जेवायला या जेवायला. चला आता जेवतो. पोरं मस्त कामाला लागल्यात. कर चलो पॅकअप झालाय. एक वाजायला आलं पॅकअप झालं. राजा मी आता निघतोय दुसऱ्याकडे वाजवायला लागलो. राजा तू आपल्या सनी नाही म्हणजे आपल्या चालू तरी राहिल्यात त्यांना. चल भाऊ. हा भरतो. बंड्या हे बंड्या येतो आकाशाला येतोय मी आता. का रे वाजवायला आता हो चल जाओ. येतोय का? मी चाललोय खरं चाललोय. हा मला फोन कर, मी निघतो आता लगेच. बघ तुझ्या रित्या बी येईल. हा रित्या येतोय ना आकाशाला. चलो आता रोटो पॅकअप करतो माझा बॅगेत ना. हो जेवलो मी. आलोय आकाशाला निघायचं आहे वाजवायला. तर सामान पॅक केलं, फक्त टेम्पोमध्ये ठेवायचं आहे. तर मी नाही ठेवत आहे. तर राजा त्याला सांगून निघाला. आणि उद्या आम्हाला कॉल आहे भिवपुरीला, सकाळी 8 वाजता निघायचं आहे. म्हणून आता तिकडे जातो. भावाने बोलायला थोडासा वाजवतो काय, मग वाजवून झाल्यावरती मग येतो घरी. कारण की सकाळी आम्हाला 8 वाजता 8 किंवा 9 वाजता निघायचं आहे भिवपुरीला जायला, लांब आहे. तर उद्याचा पण ब्लॉग बनवणार आहे, ट्राय करतो. आपला भाऊ भेटला आगासानला. दादा कसं काय मग एकदम मजेत? गाडी घेतली भावाने. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. अशीच प्रगती कर. जे सांगितलं ते घे. तुमचा हो आशीर्वाद. आमचा आशीर्वाद. विकू हा आमच्या बाबाचा मुलगा आहे असं बघायला गेलं. हे पण ये तू नंतर आहे नक्की. नाही मी आता वाजून निघणार आहे. किती टाइम लागेल मला माहित नाही. नाही तरी ये लेट झाला. सकाळी मला भिवपुरीला निघायचंय 8-9 वाजता. काय पण करून निघायचंच आम्हाला. आणि इथे बोलतात 4 वाजणार आहे. बोला ठीक आहे 4 तर 4 वाजवीन. भावासाठी आलोय वाजवायला. 4 तर 4 सकाळी आम्हाला भिवपुरी निघायचं. आता ठीक आहे तो बोलतोय आमची ते, जो बोलतो आमची ते. भाई आवडा मान पण बस भाऊ, आवडेच मनात जागा ठेव. चलो बाय. मगाशी नाही घेतला ना, आता ब्लॉग चालू आहे आपला. आता बरं चांगलं. यानेच बोलले भाऊ आला भाऊ. अरे यार झोप झाले. काय 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 आता झोपायला मला तू आहेस का? आहे ना भाई. कधी समान आतमध्ये इज्जत नको घालू. काही नाही. अजून सासूरवाडीने अजून ज्याला मला बोलवलं ना भाई, जाऊ दे ते. ना अजून सासूरवाडी वालं ते आपल्याला असं घाबरतात. आपला किती वाजेपर्यंत वाजवायचं सांगा आता. आता बघू इथं किती वाजतील. तो बोलवला मी आलोय. अजून 2 पोरं आहेत. मी एवढी जाणं बोलू फटकन. त्यानं पण जायचं बोलू. आपला दादा एकदम थाप मास्टर. 4-5 थाप असेच फोडून टाकतो. अरे बाबा काही नाही. तुमचा आशीर्वाद आहे आपल्याकडे. हा सगळे आता असेच बोलणार सगळे. नाही बाबा असं नाही, तुमचाच आशीर्वाद आहे आपल्याला. पण आम्ही दादाचे फॅन आहेत खरं तर बोललो तर. मी आधीपासून याचा फॅन आहे. आम्ही आधी लहान होतो तेव्हापासून दादाला बघतो थाप वाजवताना. दादाचा थाप वाजवणं बघा. आम्हाला बाकीच्यापेक्षा दादाचाच आवडतो. नाही यांचा खूप म्हणजे मी यांचा खूप फॅन झालो. आता मी यांचा खूप फॅन आहे. राहुल आणि यांचा खूप फॅन. चालेल दादा असाच राहा. आम्ही पण आहे. सपोर्ट करायचा आपण एकमेकांना. आपण कल्ला का रे? सपोर्ट सर्वांना करू आपण. तिचे इथे आले मेंबर बाकीचे सगळे आले. पुढची ऑर्डर वाजवायला. आपला भाऊ पण आलाय. पीडीचे ओनर 1 साइड राजू भालेराव. तर मला वाजवायला फक्त मला बोलवलेला. मी यांना सांगितले हे पण आल्यात. भाऊला आपलं घरच इथे आहे ना हा ना. बाजूला. तुम्हाला इकडेच आहे. मला 5 मिनिटं. डोंबिवलीला जायचं आहे. डोंबिवलीला वेस्टला ते काय बोलतात रे त्या. जायचंय तू उद्या येणार आहे भिवपुरीला? नाही हे उद्या आपल्याला सकाळी जायचंय. मी नाही 9 सकाळी वाजता. निघायचं आहे आम्हाला लवकर 9 वाजता. तर मला घरी जायला इकडनं जास्त 20 मिनिटं लागतील ऑर्डर झाल्यानंतर.
सकाळी 6ला घरी जाशील तू. आणि राजादानी मॅसेज टाकले फॉर्मल घाला. आता फॉर्मल घालून वैताग आले. फॉर्मल तर आहे नाही राजादा. मला माझ्याकडे जे कपडे आहेत तेच कपडे मी घालणार आहे आता. ते तुला जे भेटतील ते सकाळी, जे भेटेल ते आई घालेल. ऍडजस्ट करून घे. मला थोडा टाइम लागेल. सकाळी भेटू आपण. सकाळी जायचं आहे ना. मला थोडा टाइम लागणार आहे. थोडा म्हणजे जास्तच लागेल. हे तिकडे आपल्याला अख्खा दिवस काढायचा आहे. हा ना. चल चल नीट जा. हो चल दादू भाई चल भाऊ. भोंगा ना चालला आपण भाई. जुगाड केलाय जुगाड. टाइम काय झालं? टाइम टाइम काय झालं? टाइम दाखव. फुल जुगाड करून चालू कर चल चालू कर. पाऊस चालू निघता आता. थांबणार जेवून जाऊ ना. अरे मला सकाळची ऑर्डर. अरे जेवून जाऊ ना. अरे सकाळची ऑर्डर. अरे जेवून जाऊ सगळे थांबणार. मस्त वाजव. भारी वाजव ताशा तुम्ही. भारी वाजव. चाललो चाललो मी घरी. घरी मजा आहे यार. आता घरी नाही. अरे मला उद्या सकाळी जायचं आहे. कुठे जायचं होतं सकाळी मला? कुठे जायचं? भिवपुरीला. येऊ का
चल सोडायला थांबायला लागेल तुला अख्खा वेळ काय आहे तू वाजत थांबतो अब्दुल बरोबर नव्हता भाऊ. असं काय नाही वाजवायचं काम करायचा. काठी बी नाही ना, काठीला खेळायला लागतोय माहिती का म्हणून त्यामुळे नव्हतं तो होता ना वन साईड. तर बसले आता जेवायला वाजल्या 4. सगळे भाऊ लोक सोबतच आहेत. हे बघ चायनीज पहिले जेवायला दाखवला भाई. 4 वाजल्यात, खूप टाइम झालाय आणि सकाळी लवकर निघायचं आपल्याला भिवपुरीला जायला. तर जेवून ब्लॉग येईन तर घरी जाऊनच करणार आहे. तर इथनं जेवून घरी कधी पोहोचतो ते बघायचं. तर फायनली घरी पोहोचलो जस्ट. आणि आता वाजल्या सकाळचे 5 आणि आपल्याला उद्या सकाळी उद्या जायचं आपल्याला भिवपुरीला. भिवपुरीला लग्नाचा कॉल आहे आणि आपल्याला आज कॉल होता तो आपल्याला हल्दीचा होता. हल्दीचा कॉल वाजवून मी गेलो तो वरात वाजवायला. भावाने आपल्याला फोन केला, बोलतो वरात ये तू ये वाजवायला काय पण करतो. मी गेलो, खूप टाईम झाला. 3 वाजले आम्हाला तिकडे वाजवायला. 3 ते 4 नंतर ते वरातचा सीन खूप भारी झाला आहे. आम्हाला मशीन पण उडालेली, युनिट पण खराब झालं वाटतं. पण नंतर काहीतरी आपण टेप लावला तेव्हा कुठे वाजली वरात आणि खूप मजा आली, खूप मस्ती केली. आणि आपला तनिष भावानी 1 नंबर ड्रम वाजवला आहे, तो भारी वाजवला आहे, ते पण दाखवणार आहे. तर आता काय बोलायला जमत नाही, थकलो पण खूप टाईम झाला आहे. तर आता आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आणि उद्या सकाळी आम्हाला भिवपुरीला जायचं म्हणून आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय. उद्या पण नवीन ब्लॉग बनवायचा आहे. बाय.